मतदारसंघाची की लोकशाहीची पुनर्रचना? पुनर्रचनेमुळे दक्षिण विरुद्ध उत्तर संघर्ष पेटणार? डिलिमिटेशन कसं ठरणार? संघराज्याला धोका? डिलिमिटेशन याच शब्दामुळे देशात वादळ उठलंय. याच शब्दामुळे दक्षिण विरुद्ध उत्तर भारत असा संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी तर थेट 1960च्या हिंसक आंदोलनाची आठवण काढत विधेयकाची प्रत जाळली. तर तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, केरळ ही दक्षिणेतील राज्यही एकवटली आहेत. कारण सरकारनं 16 ते 18 एप्रिल दरम्यान नारी शक्ती वंदन विधेयकाच्या नावानं 3 दिवसांचं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. याच अधिवेशनात महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचं विधेयक मांडण्यात आलंय. या विधेयकानुसार महिलांना 272 राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की महिलांना आरक्षण मिळणार असेल आणि लोकसभेच्या जागा वाढणार असतील तर दक्षिणेतील राज्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याचं नेमकं कारण काय? विरोधकांनी या विधेयकाला विरोध का केलाय आणि हे विधेयक संविधान हायजॅक करत असल्याचं का म्हटलं जातंय? त्यामागचं कारण आहे सरकारनं आणलेल्या 3 विधेयकात. त्यातलं पहिलं विधेयक आहे संविधानात 131वी सुधारणा विधेयक. तर दुसरं विधेयक आहे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि तिसरं विधेयक आहे केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक. मात्र या विधेयकांच्या माध्यमातून सरकारचे 3 उद्देश आहेत. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना ही 2011च्या जनगणनेनुसार केली जावी, म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करता येईल. तर दुसरा उद्देश आहे पुनर्रचनेनंतर लोकसभेच्या जागा 550 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा. यात राज्यांच्या 815 आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 35 जागांचा समावेश आहे. तर तिसरा उद्देश आहे प्रत्येक जनगणनेनंतर कलम 82 नुसार लोकसभेच्या जागांची संख्या ठरवण्याची तरतूद लवचिक बनवण्याचा. सरकारच्या उद्देशांचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला 1971 मध्ये जावं लागेल. 1971 मध्ये जनगणना झाली आणि त्यानंतर 1973 मध्ये सरकारनं लोकसभेच्या सदस्यांची संख्या 545 इतकी ठरवली आणि त्यानंतर पुन्हा 1976 मध्ये आणखी एक घटना दुरुस्ती झाली, 42वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून लोकसभेच्या सदस्यांची संख्या 25 वर्षांसाठी म्हणजे 2001 पर्यंत फ्रीज करण्याचा निर्णय घेतला. त्या पाठीमागे कारण होतं की ज्या राज्यांनी कुटुंब नियोजनाची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवलेली आहे त्यांच्यावर अन्याय होऊ न देणं. त्यानंतर 2001 मध्ये 84वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानंतर ही सदस्य संख्या 25 वर्ष म्हणजे 2026 पर्यंत फ्रीज केली. आता 2026 मध्ये सरकारनं 131वी घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये 3 विधेयक आणलेत आणि यामध्ये महत्त्वाचं विधेयक म्हणजे डिलिमिटेशनचं. याच विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. दक्षिणेतील राज्य आक्रमक झालेत. त्या पाठीमागे कारण आहे उत्तरेतील राज्यांच्या तुलनेत दक्षिणेतील राज्यांची तुलनेनं कमी वाढणारी खासदारांची संख्या आणि याच भीतीमुळे दक्षिणेतील राज्य मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही आकडेवारी बघितली तर हिंदी भाषिक राज्यांच्या खासदारांची संख्या 207 वरून 366 होईल, म्हणजे 159 खासदारांसह ही वाढ असेल 77%. तर दुसरीकडे दक्षिणेकडील खासदारांची 132 इतकी संख्या पुनर्रचनेनंतर 197 इतकी होईल. मात्र यात केवळ 65 इतकीच म्हणजे 33% वाढ होईल. आता आकडेवारीचा विचार केला तर उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेतील राज्यांच्या खासदारांची वाढ ही कमी आहे. एवढंच नाही तर दक्षिणेतील राज्यांचा दावा आहे तो या राज्यांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून उद्योगधंदे निर्माण करून देशाच्या विकासात योगदान दिल्याची ही शिक्षा आहे का? कारण यातून प्रादेशिक असंतुलन, वित्तीय संसाधनांच्या वाटपातील असमतोल आणि केंद्राच्या वाढत्या प्रभावामुळे थेट संघराज्याचा ढाचाच उद्ध्वस्त होऊ शकतो असा या राज्यांचा दावा आहे. आता ही 3ही विधेयक घटनात्मक विधेयक असल्यानं त्यासाठी 2/3 इतकं बहुमत गरजेचं आहे. सध्या सरकारकडे भाजपच्या 240 जागांसह NDAचं 293 जागांचं बहुमत आहे. तर इंडिया आघाडीत काँग्रेसच्या 99 जागांसह 234 जागांचं बहुमत आहे. तर इतर पक्षांचे 16 खासदार आहेत. मात्र हे विधेयक मंजूर होण्यासाठी सरकारला लोकसभेत
362 जागांचं संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील पक्षांनी एकजुटीनं या विधेयकाला विरोध केलाय. तर हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकार विधेयक मंजूर करण्यासाठी कोणती खेळी करणार आणि लोकसभेनंतर राज्यसभेतही हे विधेयक मंजूर होणार का, यावर लोकशाहीचीच पुनर्रचना ठरणार आहे. भरत मोहोळकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.